नानावली या भागामध्ये एकाच घरात तब्बल 813 मतदार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। प्रत्यक्षात त्या घरात केवळ 3च जण राहत असल्याचं उघड झालंय आणि आता यामुळे निवडणूक यंत्रणेच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। राज ठाकरेंसह मवियाच्या नेत्यांनी कालच पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये खुद्द जयंत पाटलांनी जुना नाशिक परिसरातील 3829 क्रमांकाच्या एका घरात 813 मतदार नोंदवले गेले असं उदाहरण दिलं होतं। मात्र या ठिकाणी केवळ 3 जण राहत असल्याचं आता समोर आलेलं आहे। मध्य नाशिक मध्ये 813 मत आहेत। हे सगळे पुरावे आहेत याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे। 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे। त्या घराचा नंबर आहे 3829 आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत। जवळजवळ 15 वर्ष झाले मी पंचवटी येथे राहण्यास गेलेलो आहे आणि आमचा जो परिवार आहे, जे आमचे चुलते राहतात, त्यांचा 5 लोकांचा परिवार इथे राहतो। आणि जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलेले जे आहे 800 लोक या घरामध्ये राहतात, ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि त्याची नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने त्याची योग्यरित्या चौकशी केली पाहिजे की सदरचे हे 800 लोक आले कुठून, याची अत्यंत चौकशी झाली पाहिजे। तर मतचोरीच्या या गोंधळानंतर साम टीव्हीनं बोगस मतदारांचा एक रियालिटी चेक केलाय। एका वाड्यामध्ये किंवा ज्या घर क्रमांक देण्यात आलेला होता, आपण जर ही सगळी जागा बघितली तर अतिशय छोटीशी अशी ही जागा आहे। पूर्वी एक छोटासा वाडा होता आणि आता ही सगळी बिल्डिंग आहे। मात्र इतक्या कमी जागेमध्ये 813 मतदारांची नोंदणी किंवा 813 मतदार कसे आले, हा देखील प्रश्न ही सगळी इथली परिस्थिती पाहून आपल्याला पडतोय। या बिल्डिंगमध्ये राहणारे काही नागरिक आपल्यासोबत आहेत। साधारणपणे तुम्ही या ठिकाणी या 10-12 फ्लॅट्स आहेत, इथे किती लोक असतील 12 फ्लॅट्समध्ये? मिनिमम 30 नाही तर मॅक्झिमम 40 लोक आहे सर, त्याच्यावरती नाहीत भेटणार। त्याच्यातही सर 2 जे घर आहेत, एक 4 नंबरचं आणि 11 नंबरचे जे फ्लॅट्स आहे तिच्यात भाड्याने राहतात 2 फॅमिलीज। आपण पाहतोय ही ती इमारत आहे जो घर क्रमांक देण्यात आलेला होता। पूर्वीचा अगदी छोटासा वाडा होता, मांडे कुटुंबीय इथे राहत होते। आता देखील त्या कुटुंबियांमधले 3 सदस्य याच ठिकाणी या इमारतीमध्ये राहत आहेत आणि उर्वरित फ्लॅट्स जे विकण्यात आलेले होते ती लोकंसुद्धा या ठिकाणी राहतात। मात्र 12 फ्लॅट्स मिळून देखील अवघे 30 ते 40 लोक या ठिकाणी राहत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे 813 मतदारांची ही जी नोंदणी किंवा 813 मतदार नेमके कुठून आले, हा देखील प्रश्न आता या सगळ्या निमित्ताने उपस्थित होतो आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।